मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की हात, तोंड, पोट असे अवयव नसलेले सजीव अन्नग्रहण कसे करत असतील? आपण हाताने अन्न घेतो, ते तोंडाने खातो आणि त्याचे पोटात जाऊन पचन होते, बरोबर? पण ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही, ते कसे अन्न घेत असतील? चला, आपण व्यवस्थितपणे समजावून घेऊ. आज मी तुम्हाला एका अद्भुत अशा एकपेशीय सजीवाचा परिचय करून देणार आहे. तो म्हणजे अमिबा. हा एकपेशीय सजीव असून याची अन्नग्रहण करण्याची पद्धत खूपच आश्चर्यकारक आहे. अमिबा इतके सूक्ष्म असतात की त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक म्हणजेच मायक्रोस्कोप लागतो. ते रंगहीन जेलीच्या छोट्या कणासारखे दिसतात. पण अमिबा हा जीव नेमका आढळतो तरी कुठे? तर लक्षात घ्या, अमिबा प्रामुख्याने गोड्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात किंवा ओलसर जमिनीत आढळतो. चला तर मग अमिबाची पोषण प्रक्रिया आणि त्याचे पोषणाचे महत्त्वाचे टप्पे यांची सविस्तर माहिती घेऊयात. तर सगळ्यात आधी अमिबा काय करतो तर स्वतःचे अन्न शोधतो आणि एकदा का ते सापडले की शरीराचा काही भाग पुढे ताणतो, त्याची हातासारखी संरचना करतो. तर शरीराच्या या भागालाच छद्मपाद असे म्हणतात. अमिबाची संपूर्ण हालचाल ही छद्मपादाच्या मदतीनेच होत असते. अमिबा शरीराच्या कोणत्याही भागाने अन्नकणाला सर्व बाजूंनी वेढतो आणि तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करतो. तर पोषणाच्या विविध टप्प्यांमधील हा पहिला टप्पा म्हणजे अन्नग्रहण, इंजेशन. मग काय करतो अमिबा तर ते अन्नकण एका अन्नरिक्तिकेमध्ये बंद करतो आणि मग यानंतर तो पाचक रस सोडतो. तर आता हे पाचक रस म्हणजे काय? तर काही विशेष रासायनिक घटक असतात जे अन्नाला छोट्या छोट्या विद्राव्य घटकात रूपांतरित करतात. त्यामुळे अमिबाला ते सहज शोषता येतात. आणि पोषण प्रक्रियेतील हा दुसरा टप्पा म्हणजे पचन, डायजेशन. तर या प्रक्रियेमध्ये काही रासायनिक घटक असतात, ते अन्नकणांवरती विविध विकारांची क्रिया घडवतात आणि त्यामुळे त्या अन्न घटकांचं विद्राव्य घटकामध्ये रूपांतर होतं, बरोबर? पण काही कारणांमुळं या पचन प्रक्रियेमध्ये काही अन्नकण हे तसेच राहतात, त्यांचं विद्राव्य घटकात रूपांतर होत नाही. तर असे जे काही अन्नकण आहेत ते मात्र अमिबा बाहेर फेकतो. तर मग अमिबाच्या पोषणाच्या पुढच्या टप्प्यात काय होते पहा. तर येथे पचनातून तयार झालेले जे विद्राव्य घटक आहेत ते शरीरामध्ये शोषले जातात आणि या प्रक्रियेलाच आपण शोषण असं म्हणतो. तर याच टप्प्यामध्ये अन्नरिक्तिकेतील अन्नकणांचे विद्राव्य घटकांमध्ये रूपांतर होते आणि न पचलेले कण हे बाहेर टाकले जातात. आणि हाच आहे अमिबाच्या पोषणाचा तिसरा टप्पा, शोषण, ऍब्सॉर्प्शन. पोषणाच्या पुढच्या टप्प्यामध्ये अमिबा काय करतो तर शोषलेल्या विद्राव्य घटकांपासून ऊर्जा निर्मिती करतो आणि हीच ऊर्जा तो वेगवेगळ्या कार्यांसाठी वापरतो. आणि पोषणाच्या या चौथ्या टप्प्याला म्हणतात सात्मीकरण, ऍसिमिलेशन. तर मग येथे संपूर्ण पोषण प्रक्रिया पूर्ण झाली का? तर अजिबात नाही. तर लक्षात येतंय का, काही न पचलेले अन्नकण तसेच शिल्लक राहिले होते. त्यांचे पुढे काय झालं? तर लक्षात घ्या, पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात आणि या पोषण प्रक्रियेलाच उत्सर्जन, इजेशन असं म्हणतात. तर समजलं का अमिबाची पोषण प्रक्रिया व त्या पोषण प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे? तर चला संपूर्ण पोषण प्रक्रियेचा एक धावता आढावा घेऊयात. तर अमिबामध्ये पोषण प्रक्रियेचे अन्नग्रहणापासून ते उत्सर्जनापर्यंत एकूण 5 टप्पे आढळून येतात. तर पोषणाचा पहिला टप्पा म्हणजे अन्नग्रहण, ज्यामध्ये अमिबा छद्मपादाच्या मदतीने अन्न शरीरामध्ये घेतो आणि स्वतःची हालचाल करतो. पोषणाचा दुसरा टप्पा म्हणजे पचन. यामध्ये अमिबा अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात करतो, बरोबर? मग पोषणाचा तिसरा टप्पा, शोषण. येथे अमिबा पचनातून तयार झालेले विद्राव्य घटक शरीरामध्ये शोषतो. मग पोषणाचा पुढचा चौथा टप्पा, सात्मीकरण. यामध्ये शोषलेल्या अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर होते. आणि शेवटचा टप्पा म्हणजे
उत्सर्जन. या प्रक्रियेमध्ये पचन व शोषण न झालेले अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात. तर हे होते अमिबाच्या पोषण प्रक्रियेतील 5 महत्त्वाचे टप्पे. ठीक आहे, इथेच थांबूयात. धन्यवाद.